करा। चार षटकांची मॅच आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। चला भूमी 11 भांडा संघाला सुद्धा विनंती राहील की आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग आपण सेट करायची आहे। चार षटकांचे मॅच दोन ऑफिशियल मैदानाच्या मध्ये दाखल झाले आहेत। विष्णू शिंदे सर आणि दत्ता कळव सर यांचे आपण या ठिकाणी कौतुक करू, कारण आता सध्या आपण पाहतो या स्पर्धेची फार मोठी जिम्मेदारी या दोन ऑफिशियल पंचांवरती आणि आता सध्या तरी सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आपण कव्हर करतोय। पहिला या अगोदर आपण सामना पाहिला सेकंड राऊंडचा, ज्यामध्ये जय जलेश्वर दैतिक 11 वाडेघर संघाने बाजी मारलेली आहे आणि आता या मॅच मधून जो विजेता संघ असेल तो आजच्या रात्रीतील शेवटची मॅच या ठिकाणी खेळणार आहे। चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। स्ट्राइक एंडला फलंदाज विनीत माळी आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राइक एंडला सौरभ। पहिला बॉल यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय। काय जबरदस्त फटका होता, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफला क्लिअर करणारा पहिला धमाकेदार षटकार। आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जगन्नाना पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे राऊंड विकेटने समोरच्या एंडकडून। पुन्हा एकदा शफा झालेत, पंचांकडे स्ट्रॉंग अपील या ठिकाणी करण्यात आली आहे। कदाचित आपण पाहतो स्क्वारली कंपार्सकडे तुम्ही अपील करू शकत नाहीये, परंतु मुख्य पंच त्यांच्याकडे तुम्हाला अपील करावी लागेल आणि आता मला तरी असं वाटतं की तटस्थ भूमिकेत ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। फक्त आणि फक्त डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी होत असताना शफा झालेत। आणखीन एक विनीत माळी ब्रँड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल। बॉल चालला बॅकवर्ड, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन एक धमाकेदार षटकार। मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं असेल तर याच फटक्याने सुरुवात केली होती विनीत माळीने। साहिल लोंगलेच्या विरोधात तो फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि आता सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे बॅटिंग चालू आहे टीम चौथा हिरवा मानकुली संघाच्या वतीनं। धाबत संख्या धाफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 12 धावा आहेत। मानकोली हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत। भिवंडी बेल्ट मधील हा संघ हो स्विचित करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आहे। एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा विनीत माळीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा डॉट बॉल आलेला आहे। षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना 12 धावा आहेत। फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आहे। हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। ताकदीच्या जोरावरती खेचलेला आणखीन एक बिगिट षटकार। बॅटिंग आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो 4 षटकांची मॅच आणि चांगली धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट सध्या तरी टीम चौथा हिरवा मानकोली संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आहे। सुरुवात धमाकेदार आहे
विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः काय जबरदस्त बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला. चांगलं कमबॅक करावं लागणारे मुंबई 11 मांडा संघाने पहिला सामना दिमागदार पद्धतीने जिंकला मोरबी संघाच्या विरोधात. आणि आता सेकंड राऊंड मधून हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित ऑन साइडला झेल मिड विकेटला टिपण्यात आलाय. फलंदाज झाला बाद. आणि आता पहिल्या विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय टीम चौथा हिरवा मानकोली संघाला लागणारा हा तब्बल 440 वॉटचा धक्का. फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे टीम मानकोली संघाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 पोझिशनला दाखल झाले बॅटर सौरभ माळी. सध्या माळी आणि माळी कंपनी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मानकोली संघ म्हटलं तर अगदी आपण पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट सातत्याने आपण पाहतोय. मग बदलापूर असेल ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने आपल्या नावाचा दबदबा याही संघाने प्रस्थापित केलेला आहे. मुंबई 11 मांडा संघ देखील आपण पाहतो तितकाच ताकदीचा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. जगन्नाना पाटील यांना पहिली सफलता मिळाली आहे. विनीत माळीला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा जरी खर्च केल्या परंतु शेवटच्या बॉलवरती विकेट जेव्हा प्रस्थापित केले तेव्हा सेलिब्रेशन अगदी आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. गोलंदाज अशोक जिंदा आलेले पंचांकडे स्ट्रॉंग अपील लेग बिफोर विकेट साठी एस OUT. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली आहे. आणि त्यानंतर षटक क्रमांक 2ला जशी सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी प्रस्थापित करत असताना गोलंदाज अशोक एडेला तुम्ही पाहतायत. अशोक दिंडा या नावाने सातत्याने परिचित असलेला खेळाडू आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडे. राईट मोर विकेट. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणखीन कदाचित एक स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. पंच सहमत नाही आहेत. चांगला चेंडू. आणि आता मी तर म्हणेन मुंबई 11 मांडा संघाचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण टिटवाळा बेल्ट मधील हा देखील एक दर्जेदार संघ आहे. ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यामध्ये हा देखील संघ सातत्याने आपण पाहतो भ्रमण करत असो. आणि आता दर्जेदार षटक. गोलंदाज अशोक व्हेरी गुड कमबॅक. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. बॉल चालला डी बॅकवर्ड स्क्वायर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा. रन्स बोलतील एकंदरीत 5. प्रतिम पाहायला मिळाले. आणि त्यानंतर एक चेंडू खराब आणि त्याच्यामध्ये आक्रमण सुद्धा करण्यात आलेलं आहे. सौरभ भोईर पास झाल्यानंतर आपण पाहतो आता जिम्मेदारी मैदानाच्या आतमध्ये सौरभ बाळी आणि मोहित असे 2 खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने चालू आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक बनवण्यात आलाय. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर पाहायला मिळते. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हळूहळू मात्र अगदी आपण पाहतो उंच दिशेने चाललेला आहे.
एकंदरीत धाबांची टोटल जर आपण पाहिली तर 29 धावा झालेले आहेत. आणखीन एक शॉट ऑफ लेन, चेंडू टाकण्याचा प्रयत्न, जबरदस्त वेगवान चेंडू, वेगाने प्रभावित करणारी गोलंदाजी सातत्याने अशोक दिंडाची आपण पाहिलेली आहे. परंतु दोन चेंडू ज्या या अगोदरचे आपण पाहिलेले आहेत, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चेंडू भीमर होता, त्याच्यामध्ये आज चौकार 4 धावा बाणकोली संघाला मिळाला. एकंदरीत एक्स्ट्रा पकडून ज्या 5 धावा आल्या तिथून धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आणखीन एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, सुरुवातीला 2 चेंडू अप्रतिम टाकल्याने आता या षटकाचा शेवट सुद्धा गोड करण्याचा प्रयत्न गोलंदाज अशोक दिंडाच्या वतीने होतोय. धावत संख्या धावफलकामध्ये 29 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ जो प्रगती पथावरती आहे, जे हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव, ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित जोबेलीकर चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. आणि आता शेवट देखील राहिला गोलंदाज अशोकच्या नावावरती. अत्यंत सुंदर गोलंदाजी आहे. कदाचित एक भीमर बॉलचा अपवाद वगळला ना तर चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे, त्याचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाही आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये धाबा संख्या धावफलकावरती आहे 29, 14.50च्या गतीनं या धाबा बनवण्यात आल्यात. आणि आता 4 षटकांचे मॅच आहे, म्हणजेच 2 षटकांचा पर्याप्त खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स आहे. षटक क्रमांक 3 मध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल या मॅचच्या दृष्टिकोनातून ते निर्णायक षटक राहील, कारण खेळाचं पहिलं सत्र आहे. धर्मा पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो क्रिकेटचे वेडेत आणि क्रिकेटला ज्यांनी धर्म मानलेला आहे त्यांचे धर्मा मामा पाटील चिखलोली गावाला ते बिलॉंग करतात, त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करू. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. धाबा संख्या धावफलकामध्ये 29, एका बाजूला भूमी 11 मांडा तर दुसऱ्या बाजूला चौथा हिरवा बाणकोली संघ खेळतोय. नैतिक 11 जय जलेश्वर वाडेकर संघ देखील वाट पाहतोय कोणता संघ शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये आमच्या समवेत खेळेल. प्रतिस्पर्धी संघ कोण असणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात जरूर मिळेल, कारण आता सध्या तरी या 2 षटकांचा खेळ आपण पाहिला तर मानकोली संघाचा वर्चस्व पाहायला मिळते. कमबॅक करावा लागणार आहे प्रत्येक गोलंदाजाला. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज चिंटू याच गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये का अप्रतिम षटक हाताळले होते. संघाच्या वतीने त्याला 2 षटक देण्यात आले होते आणि आता दोन्ही षटकांमध्ये त्यांनी प्रभावशाली कामगिरी केली होती. तोच गोलंदाज चिंटू सध्या समोरच्या एंडकडून पाहायला मिळेल. अभय चौधरी जोबेली बी संघाचे एक चांगले गोलंदाज आहेत. यावेळेस सॉन साइडला आणखीन एक बॉल जाईल. खाऊ कॉर्नर मिड विकेटला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या तरी मानकोली संघाचे फलंदाज चौकार आणि षटकाराची भाषा बोलतायत. बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. मैदानाच्या मध्ये चालू आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग मैदानामध्ये मानकोली संघाची पाहायला मिळते. विनीत माळी बाद झाल्यानंतर देखील अगदी आपण पाहतो काय दर्जेदार खेळ सध्या तरी मैदानाच्या मध्ये चालू आहे. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटलेट पाहावं लागेल. घडले काय मैदानाच्या मध्ये चुकीची कॉलिंग अंगलट आली आहे आणि आता धावबाच्या रूपानं मात्र आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. स्पर्धेचे आयोजक सँडी धुळे हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. सुरेश धुळे असेल, सुनील धुळे, तुषार धुळे, सागर धुळे, विष्णू चिंतामण धुळे या सगळ्याच आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागेल. भरपूर मोठा मित्र परिवार आणि त्यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी ग्रामस्थ मंडळ जोबेली आणि जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेलीच्या वतीने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी आपल्या सर्वांच्या भेटीला आल्या. धावत संख्या धावफलकावरती 36 धावा 36.
हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वैभव लेफ्ट हँडर बॅट्समन सध्या स्ट्राईक केलाय चिंटूचा बॉल यावेळेस आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चिंटू पोहोचलेत एकच धाव मिळणार आहे कदाचित मिस टायमिंग स्ट्रोक जणू काही बॅटच्या स्टिकर एंडला लागून हा चेंडू समोर राहिलेला आहे मिळेल फक्त एकच धाव षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच दुसरा फेरीतील हा दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू कारण मध्यरात्रीपासून आपण थोडेसे पुढे आहोत हो या ठिकाणी पायावरती टाकण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद LBW आणखीन एक फलंदाजाला परतावा लागणार आहे प्लम पकडले खात्रीशीरित्या आणि ऑफिशियल सांगतात एस इट इज गॉन फलंदाज अडीकडे बाद झाला आणि आता नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये दाखल होत आहे संघाची धावसंख्या धाव पुस्तकामध्ये आपण पाहतोय 37 धावा आहेत 37 वरती लागणारा धक्का क्रमांक 4 ते मानकोली संघाला षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत चिंटूने चांगलं षटक हाताळलं आणि आता सध्या या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे बॅटर वैभव माळी मैदानाच्या मध्ये दाखल झालेत कदाचित आपण पाहिलं तर मानकोली संघामध्ये 2 सौरभ नावाचे खेळाडू आहेत आणि वैभव नावाचे सुद्धा 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील संघाची धावसंख्या 37 ऑन साइडला हा चेंडू उडवला क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचले झेल घेण्याचा प्रयत्न अखेर झेल या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे प्रयत्न भरपूर चांगले होते परंतु अखेर अपयश पदरी पडलेले आहे क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचले जरूर जजमेंट फार चांगलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मिळालेले एक सिंगल धाव संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत 38 धावा आहेत षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स गोलंदाज चिंटू शॉट ऑफ लेन जबरदस्त स्विंग अँड मिस व्हेरिएशन पाहायला मिळालं हेच पंच सांगताय टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर आला आणि आता या ठिकाणी हा देखील चेंडू अत्यंत सुंदर पाहायला मिळाला डॉट बॉल षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 4 बाद 38 धावा माणकुली गावचे युवा उद्योजक नंदू शेठ कराळे यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचे पर्सनल असिस्टंट हनुमंत गवळी यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज शिवम भूमी 11 बांडा संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आणि आता सध्या तरी सुरुवातीला धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळाली जो धावसंख्येचा ग्राफ होता हळूहळू उंच जात होता परंतु चिंटूने कुठेतरी त्याला विराम लावण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटचं अंतिम षटक गोलंदाज शिवम आलेत कमबॅक करावा लागणार आहे कारण
किमान या मॅच मध्ये 40 ते 45 धावा जरी बनल्या ना तर 4 षटकामध्ये अभय जरूर फायटिंग टोटल बनवू शकते. याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागणार आहे. शेवटचं अंतिम षटक स्ट्राईकला फलंदाज सज्ज. राऊंड विकेट. ओ या ठिकाणी वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. वेग प्रचंड आहे. फुल लेनचा बॉल पाहावं लागेल. आणि आता घडलं काय मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं की एक धाव होणं मुश्किल आहे आणि आता तिथे ही धाव या ठिकाणी खेळण्यात आलेली. चिकी सिंगल. एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 39 धावा आहेत आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झालेली आहे. असं वाटलं होतं की नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी लवकरात लवकर थ्रोपैकी करण्यात येईल आणि आता त्या ठिकाणी धाव बादची एक नामी संधी होती भूमी 11 मांडा टीमकडे. गोलंदाज शिवम. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर बॅट्समन वैभव. हो या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आलाय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आणि आता आपण पाहतोय चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालंय. गोलंदाज अंतिम षटकामध्ये चांगली कामगिरी करतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. म्हणजे अंतिम षटकामध्ये धावांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न टीम मांडा संघ करते. ऑन साइडला वॉड स्ट्रोक. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. चेंडू छूम अंतर. आणखीन एक जबरदस्त बिग 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 लॉंग वे षटका. ही धोक्याची घंटा आहे. कदाचित आपण पाहतो याच धाबा अगदी आपण पाहतोय द्वितीय सत्रामध्ये फार उपयुक्त ठरणार आहेत टीम मानकुली संघासाठी. आणि आता संजीवनी देण्याचं काम सध्या तरी मैदानाच्या मध्ये करतायत. वैभव. संघाची धावसंख्या 6 ने फ्लाय होते. टीमची टोटल जाऊन पोहोचली एकंदरीत 45 या अंकावरती. मगाशीच आपण सांगितलं की 45-50 धावा जर बनल्या तर एक चांगली टोटल या मॅच मध्ये बनू शकते आणि तसा प्रयत्न सध्या तरी टीम चौथा हिरवा मानकुली संघाच्या वतीने केला जातोय. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. षटकार आल्यानंतर 45 धावा धावफलकावरती आहेत आणि आता षटकातील पर्याप्त काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज शिवम. स्ट्राईक एंडला वैभव. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग. शतक पुढे सरसावले. झेल ड्रॉप आणि या चुका तुम्हाला भागात पडू शकतील. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय स्वतःला सावरत असताना शिवम हा गोलंदाज तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी करतात. अद्यापपर्यंत या इनिंग मध्ये अभय चौधरी आम्हाला माहिती देतात की 2 झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आले. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण असतं. आणि आता मांडा टीमच्या वतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47. झेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम इथे मात्र भोगावाच लागणार आहे. बॉल चाललाय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार बिग षटकार. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतो एक चांगली मजबूत धावसंख्या बनवण्यात आलेली आहे. 53 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. शेवटचा अंतिम बॉल. राऊंड विकेट. आउटसाइड द ऑफ चेंडू टाकण्यात आलेला आहे. हे संपार सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि आता 54 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 4 आपण पाहतो आणि आता 4चा खेळ प्रगती पथावरती असताना गोलंदाज शिवम वरती सुद्धा आक्रमण करण्यात आलंय. सुरुवातीला 1 ते 2 चेंडू अप्रतिम त्याच्या वतीनं टाकण्यात आले परंतु आता
पूर्णपणे दबाव अंडर प्रेशर क्रिकेट सध्या तरी आता मैदानाच्या आतमध्ये खेळतीये भूमी 11 मांडा टीम. 2 चेंडू अगदी आपण पाहिले तर एक्स्ट्रा टाकण्यात आलेले आहेत. संघाची धाबा संख्या एक्स्ट्राने पुढे जाईल. 55 धाबा धाव फलकावरती आहेत. पपकराने आता या ठिकाणी आणखीन एक बॉल स्वेर तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल बाईट बॉल. 2 चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप अबे फ्रॉम बॉडी टाकण्यात आले. त्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. ऑनफिल्ड अंपायर वाईड डिसिजन देण्यात आलेला आहे. परंतु आपण या ठिकाणी लगेच चेक करू कारण हा ऑफिशियल या ठिकाणी रिव्ह्यू करण्यात आलेला आहे. As it is white ball. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन होता तो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता एक्स्ट्रा अजून एक चेंडू या ठिकाणी गोलंदाज शिवमला टाकावा लागणार आहे. शेवटच्या बॉलसाठी इतर म्हणेन किमान हा 4था चेंडू या ठिकाणी टाकावा लागेल या षटकामधून. थोडस लांब लचक षटक. स्लॉगरचा डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे आणि आता त्याच्याकडून या चुका होणं अपेक्षित नाही आहे. हो या ठिकाणी आता फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणि आता शेवट गुड केला तो भूमी 11 मांडा टीमच्या गोलंदाजाने. आता धाबा संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 56 धाबा आणि 57 धाबांची गरज असणाऱ्या या मॅच मध्ये टीम भूमी 11 मांडा संघाला विजयासाठी. समरीवरती आपण नजर टाकू. पहिले षटक जगन्नाथ पाटील यांनी हाताळलं. त्याने 18 धाबा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज अशोक टिंडाचं षटक आपण पाहिलं. 11 धाबा त्याच्या वतीने खर्च करण्यात आला. चिंटूने थोडंसं कमबॅक केलं ज्यामध्ये 9 धाबा खर्च करण्यात आल्या. आणि आता शेवटचं अंतिम षटक ज्या पद्धतीने पहिलं पॉवर प्लेचं षटक राहिलेलं आहे 18 धाबांचा, तसंच शेवटचं षटक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. ते सुद्धा 18 धाबांचं राहिलेलं आहे. संघाची धाबा संख्या 56 आहे आणि आता 57 धाबांची गरज. द्वितीय सत्राला लगेच सुरुवात होईल आणि आता द्वितीय सत्रामध्ये या धाबा चेस होतील की डिफेंड होतील या आपण कॉमेंट बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आम्ही तुर्तास थांबतो, आमच्या बाडीला देतो विश्रांती आणि कॉमेंट बॉक्समध्ये द्वितीय सत्रामध्ये आपण आमंत्रित करू. कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज रोशनजी संते सरांना धन्यवाद.
थँक्यू सो मच. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला आणि 4 षटकांमध्ये बनवल्या तब्बल धावा 56 आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये भूमी 11 मांडा या टीम समोर चौटा हिरवा मानकोली या संघाने. सलामीची जोडी आपण पाहतोय ती म्हणजेच अभय जयस्वर आणि अशोक डिंडा ही जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये वैभव माळी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 24 चेंडू बनवायचे धावा 57. चला विनंती असेल वाडेकर या टीमच्या कॅप्टनला सिद्धू पाटील. यस सिद्धू पाटील यांना विनंती असेल आपण या येऊन थांबायचं आहे. पहिला चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 57 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी बिग बॅटल सुरू आहे. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. मानकोली विपक्ष मांडा. या विस्फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळतील एकूण या 2 धावा आणि या 2 धावांनी श्री गणेश होतोय. भूमी 11 मांडा या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 2. 14.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. वैभव ऑन साइडला फ्लिक करतायत. गॅप मधून चेंडू चालले स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. डीजे मास्टर धावसंख्या 4 ने पुढे जाईल 6. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. क्या बात है. लॉफ्टी डीट लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार अभयच्या बॅट मधून. हा टीट फॉर टैट. ईट का जवाब पत्थर से. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. धावसंख्या 11. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. भूमी 11 मांडा या टीमला जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय मांडा संघ. पुन्हा ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत 30 या सर्कल मध्ये. त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. बनवायचे धावा 4 षटकांमध्ये 57. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे या मॅच मध्ये भूमी 11 मांडा संघाला.
18 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये, कारण की 57 धाव बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये बनवल्यात धावा 12. सुरुवात खूप चांगली राहिली आहे, कारण की सलामीची जोडी आपण पाहतोय अशोक डिंडा आणि अभय, ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे भूमी 11 मांडा या टीमचं. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक आणि तेवढेच चांगले क्रिकेटर देखील, KDMC क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत जगन्नाना पाटील. सौरभ भोईर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आलाय डेड बॉल. सौरभ 18 चेंडू 45 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चला वाडेकर संघ व्यासपीठाच्या बॅक साईडला येऊन आपण थांबायचं आहे, कारण की हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. तो सामना 3 षटकांचा असेल. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. सुरेख झेल पकडलाय. मोहित माळीने फलंदाज झालाय, फेल लागतोय. हा पहिला धक्का. अशोक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन चिंटू येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 3ऱ्या क्रमांकावरती विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती सौरभने. सौरभ भोईर. अशोक बाद झालाय. पहिला धक्का लागलाय 12 या धावसंख्येवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइड लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक सुरेख झेल पकडलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. वैभव माळीने फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक 2 विकेट गमावलेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सौरभ भोईर. Thank you so much. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सौरभ भोईर हॅट्रिक पूर्ण करेल का? हॅट्रिक बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फटका फसलाय आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय या अतिशय महत्त्वाच्या मॅच मध्ये गोलंदाज सौरभ भोईर. हॅट्रिक क्रमांक आपण पाहतोय या जोविलीकर चषकामधील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज सौरभ भोईर. नौशाद बाद झाले, अशोक बाद झाले आणि चिंटू देखील बाद झालाय. रवी येत आहेत न्यू बॅट्समन 5व्या क्रमांकावरती. फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळतात टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत.
मिडविकेटला त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकनी पुढे जाईल 13. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी नक्कीच सुरू आहे सौरभची या षटकामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी, विकेट हॅट्रिक नोंदवली आहे या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक सौरभ भोईरने. चौथा हिरवा क्रिकेट संघ मानकोली. स्विच इट, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धन धन करत सीमा पार, हा येतोय चौकार. हा चौकार येतोय अभयच्या बॅटमधून. अभय विस्फोटक फलंदाज आहे ज्याने सुरुवात खूप चांगली करून दिली होती. फुल टॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलं डीप मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. वैभव चांगली फिल्डिंग केली आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे भूमी 11 मांडा या टीमचे 18, बनवायचे धावा 57. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये भूमी 11 मांडा टीमला. गोलंदाज विनीत माळी येत आहेत. ज्या विनीत माळीने बॅटिंग खूप चांगली केली होती. पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकार लगावले होते. तोच विनीत माळी येतोय. क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वीपर कव्हरला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. अभय बॅक टू द पवेलियन. सो मच. जयेश राजे येत आहेत. संघ पूर्णपणे बॅकफुटवरती सरकलाय कारण की सातत्याने विकेट गमावलेत या इनिंग मध्ये. भूमी 11 मांडा या टीमने ज्या संघासमोर 57 धावांचं टार्गेट होतं आणि गोल्डन विकेट मिळवली आहे विनीत माळी यांनी. अकरा चेंडू बनवायच्या धावा 39 या मॅच मध्ये. 39 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकअप आहे, चांगलं बॅकअप. मिल्टीला चेंडूवर एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 37. चेंडू शिल्लक 10. समीकरण कठीण होत चाललंय. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारावा लागेल मांडा टीमला. अपील करतायत आणि अपीलला फेटाळली कॉट बिहाइंडची. परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण पाहिलाय. विनीत माळी इम्प्रेस करतोय याही मॅच मध्ये. अष्टपैलू कामगिरी राहिली आहे या आजच्या रात्रीमध्ये. चला वाडेकर संघ, संपूर्ण संघ आपण या. विनंती असेल व्यासपीठाच्या अगदी समोर. लॉफ्टेड इट, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार.
मॅचच्या डीजे मास्टर धावसंख्या 6 ने पुढे जाईल 26 जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे फुल टॉस आहे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत एक धाव झाली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये बॅकअप येते तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि मांडा टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट ऑफ हाईट आपण चेक करूया रिव्ह्यू अनसक्सेसफुल इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि आता मात्र इक्वेशन आहे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 30 या मॅच मध्ये 7 चेंडू आणि 30 ची गरज आहे रवी ऑन स्ट्राइक प्रचंड वेग आहे आणि आला हा डॉट बॉल पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30 हा सामना जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा टीमला सहा चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे मांडा टीमला हा सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन फलंदाज झाले बाद जयेश राजे बॅक टू द पवेलियन आणि आता मात्र 5 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे भूमी 11 मांडा संघाला थँक यू सो मच गोलंदाज ऋषी भोईर आणि ऋषीने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे न्यू बॅट्समन आकाश फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज आकाश चार चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे आकाश ऑन स्ट्राइक क्रॉस बॅटिस्टो खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल ड्रिल करून दाखवतात मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न
डॉट बॉलची समाप्ती. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण की 3 चेंडू आणि 24 ची गरज भूमी 11 मांडा संघाला. क्या बात आहे, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्याने राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज केलाय. आमचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. मॅडी सर जॉईन आहेत, विद्यमान अध्यक्ष बदलापूर समालोचन समितीचे. एलिव्हेशन नाहीये, मिस्टायमिंग स्ट्रोक, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. एक चेंडू शिल्लक आहे फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. सत्यम येत आहेत नवीन फलंदाज. एक चेंडू शिल्लक आहे आणि आलाय हा डॉट बॉल. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे चौटा हिरवा क्रिकेट संघ मानकोली या टीमने. आणि संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये आणि क्वालिफाईंग मॅच मध्ये नैतिक 11 जय जलेश्वर वाडेकर या टीम समोर फाईट करेल चौटा हिरवा क्रिकेट संघ मानकोली. हार्ड लक जगन्नाथ पाटील, हार्ड लक भूमी 11 मांडा. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. आमचे अत्यंत जवळचे मित्र